नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये। दरवर्षी 1 डिसेंबरला जग एकत्र येतं एका अशा आजाराविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी, ज्याने लाखो घरं हादरवली पण लाखो लोकांना नव्या आयुष्याची आशाही दिली। आज आपण बोलणार आहोत जागतिक एड्स दिनाबद्दल। तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहू HIV म्हणजे काय। HIV म्हणजे ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस। हा विषाणू आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो आणि जेव्हा शरीराची प्रतिकार शक्ती खूपच कमी होते तेव्हा HIV चे रूपांतर एड्स मध्ये होते। जागतिक एड्स दिनाची थोडक्यात माहिती पाहू। जागतिक एड्स दिनाची सुरुवात 1988 मध्ये झाली। याचा उद्देश लोकांमध्ये जागरूकता वाढवणे, संक्रमित लोकांना पाठिंबा देणे आणि एड्समुळे मृत्यू पावलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करणे। एड्स कसा पसरतो याबद्दल थोडक्यात माहिती पाहू। HIV खालील मार्गाने पसरू शकतो: असुरक्षित लैंगिक संबंध, संक्रमित सुया वापरणे, संक्रमित आईकडून बाळाला, रक्त संक्रमण, जर रक्ताची तपासणी केलेले नसेल तर रक्तामुळे होऊ शकतो। HIV हा हात मिळवणे, एकत्र बसणे, खाणे किंवा कीटक चावल्याने पसरत नाही। याची लक्षणे आणि यावरील उपाय थोडक्यात पाहू। HIV ची सुरुवातीची लक्षणे स्पष्ट दिसत नाहीत, पण आधुनिक औषधे म्हणजेच ART अँटीरेट्रोव्हायरल थेरपी मुळे आज HIV पॉझिटिव्ह व्यक्ती दीर्घ, निरोगी आणि सामान्य आयुष्य जगू शकते। दरवर्षी जागतिक एड्स दिनाची एक थीम असते। उद्देश हा की जगाला एकत्र आणणे आणि भेदभाव संपवणे, कारण सर्वात मोठा शत्रू HIV नाही तर माहितीचा अभाव आणि भीती आहे। HIV पॉझिटिव्ह व्यक्ती अलग नाही, ती आपल्यासारखीच आहे। आपण फक्त थोडी माहिती, थोडा आधार आणि थोडा आदर दिला तर कदाचित एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं। जाणीव वाढवूया, भीती कमी करूया आणि भेदभाव पूर्णपणे संपवूया। जागतिक एड्स दिन, जागरूकतेकडे एक पाऊल। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।